मुख्यमंत्र्यांनी बोलता बोलता बोलले ते की याच्यात राजकारण आणण्याचा काय प्रश्न आहे, आमच्या पोटचा गोळा केला. आणि त्यांना जर संरक्षण कोणी देत असेल तर आम्हाला मोठा संघर्ष महाराष्ट्रभर उभा करावा लागेल. ऊसतोड कामगाराची मुलगी कठीण परिस्थितीतून डॉक्टर झाली आणि ही वाघीण सेवा करायला गेली आणि लांडग्यांनी तिची शिकार केली. कोणी शिकार केली? लांडग्यांनी शिकार केली. उद्या मी दिवसभर उपोषणाला बसणारे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. आणि म्हणून फक्त लांडग्यांनी आमच्या वाघिणीची शिकार केली. योग्य प्रश्न हा शासनाने हाताळला नाही तर मी बीड ते फलटण पायी, 83 वर्षाचा मनुष्य आहे, पायी मोर्चाने जाणार आहे काठीच्या आजाराने आणि या प्रश्नाला वाचा फोडणार आहे. कुठेतरी कायदा सुव्यवस्था नाही, याला जबाबदार शासनच आहे, बाकी कोण आहे? मुख्यमंत्र्यांनी बोलता बोलता बोलले ते की याच्यात राजकारण आणण्याचा काय प्रश्न आहे, आमच्या पोटचा गोळा केला. माझ्या कादंबऱ्या आहेत साहेब ऊसतोड कामगारावर, एखादी वाचायला भेटली तर वाचा. आपण हे आम्ही कसे लेकरं शिकवतो आणि मोठे करतो आणि देश सेवेसाठी पाठवतो. ते डॉक्टर इंजिनियर असेल, मेडिकल ऑफिसर असेल, पगार असेल, पण समाजसेवा करीत. आणि लांडग्यांनी त्यांची शिकार करावी आणि त्यांना जर संरक्षण कोणी देत असेल तर आम्हाला मोठा संघर्ष महाराष्ट्रभर उभा करावा लागेल. तुम्ही काय मागणी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे उद्या सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत. आता आपण या जिल्ह्याच्या परिसरातील या दुःखाच्या वेदना आपल्यालाही झाल्या असतील त्याप्रमाणे आपण वागा, एवढी विनंती आपल्याला करतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.